ओके स्टुडंट्स, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जस्ट बघितलं की हाऊ द आर एस कन्फिगरेशन और ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन्स आर असाइंड टू ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स और ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, डिपेंड्स. म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असू देत, इनॅक्टिव्ह असू देत, जनरली आपण म्हणत ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, की ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये जिथे कायरल सेंटर आहे तर त्या कायरल सेंटरच्या अबाउट हाऊ द ग्रुप्स आर अरेंज इन अ 3-dimensional स्पेस. ऑन द बेसिस ऑफ दॅट वी assign absolute configurations, R configuration and S configuration. मला ते काही रूल्स बघितले बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये. एकदम क्विकली रिवाइज करूयात. ते सगळ्यात पहिला तर फंडा काय होता आपल्याकडे, असाइन प्रायोरिटीज टू ऑल द ॲटम्स और ग्रुप्स डायरेक्टली अटॅच टू कायरल कार्बन ॲटम. सपोज आपल्याकडे कायरल कार्बन ॲटम आहे आणि त्याला हे डायरेक्टली अटॅच ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत, तर सगळ्यात पहिलं तर आपण त्यांना प्रायोरिटी असाइन करून घेतो फ्रॉम 1 to 4, फ्रॉम हायेस्ट प्रायोरिटी टू लोएस्ट प्रायोरिटी डिपेंडिंग ऑन CIP रूल. तर ते रूल्स वगैरे आपल्याला सगळे माहीत आहेत. मग आपण ह्यांना प्रायोरिटी असाइन करून घेतली बघ, 1, 2, 3 आणि हायड्रोजन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. मग आता लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आपल्याला नेहमी लागतो अवे फ्रॉम द व्हीवर, की रूल सांगतो आपल्याला की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे तो पाहिजे अवे फ्रॉम द व्हीवर. तर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुपला आपण व्हिज्युअलाइज करायचा अशा टाईपमध्ये मॉलिक्यूलला, that lowest priority group must be away from the weaver. आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर असेल म्हणजे अशा हॅच लाईनवरती किंवा डॅश लाईनवरती, तर आपण हायेस्ट प्रायोरिटी टू लोएस्ट प्रायोरिटी एक ॲरो काढायचा फ्रॉम 1 to 2 to 3, की ज्यास एच कुठे असतो, एच म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे. हे फार महत्वाचं आहे. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप मस्ट बी अवे. तो अवे असेल तर फ्रॉम हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. If arrow is clockwise, configuration is R. And if arrow is anti-clockwise, configuration is S. That's it. तर इथे लिहिलंय बघा आपण, arrange the molecule such a way that the lowest priority group is behind the chiral center. तर आता आपला जो 4 आहे तो कायरल सेंटरच्या पाठीमागे गेलाय, इकडे कार्बनच्या पाठीमागे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. आणि मग आता आपण ॲरो ड्रॉ करणार आहे फ्रॉम 1 to 2 to 3. इकडे लिहिलंच आहे, ड्रॉ कर्व्ड ॲरो फ्रॉम द हायेस्ट प्रायोरिटी टू सबसिक्वेंट लोअर प्रायोरिटी ग्रुप्स. दॅट इज फ्रॉम 1 to 2 to 3. तर ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. इफ द ॲरो इज क्लॉकवाईज कन्फिगरेशन इज R. इफ द ॲरो इज अँटी क्लॉकवाईज कन्फिगरेशन इज S. कन्फिगरेशन काय निघालं बाळा, S निघालं. आता हे बघ, याच्यामध्ये आपण ते चेक केलं, इकडे आपण चेक केलं 2-ब्रोमोब्युटेनमध्ये. आपण घेतला 2-ब्रोमोब्युटेन आणि 2-ब्रोमोब्युटेनमध्ये हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप काय होता, नंबर 4 लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. डॉटेड लाईनवरती आहे म्हणजेच तो काय, अवे फ्रॉम द व्हीवर. हा आपल्यापासून लांब आहे, अवे फ्रॉम द व्हीवर. आता आपण एक ॲरो ड्रॉ केला फ्रॉम हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप 1 to 2 to 3. आणि ॲरो कसला आला आपल्याकडे, काउंटर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, म्हणून ह्या कन्फिगरेशनला काय म्हणलं आपण, S. मग गिवन कन्फिगरेशन जर S असेल तर त्याची जी मिरर इमेज आहे ते मिरर इमेज. आता मिरर इमेजमध्ये पण हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे बघ, अवे फ्रॉम द व्हीवर, त्यामुळे टेन्शन नाही. आता आपण ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम फर्स्ट प्रायोरिटी टू सेकंड प्रायोरिटी टू थर्ड प्रायोरिटी. आणि ॲरो काय आला बघ, क्लॉकवाईज आला, तर हे कन्फिगरेशन काय, R. इकडे ॲरो आला अँटी क्लॉकवाईज, तर हे कन्फिगरेशन काय होतं, S. तर आपल्याकडे गिवन मॉलिक्यूलमध्ये जर कन्फिगरेशन असेल S, तर बाळा मिरर इमेज असते R. किंवा गिवन कन्फिगरेशन असेल R, तर मिरर इमेजमध्ये कन्फिगरेशन काय येतं, S. एवढं फक्त आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की RS कन्फिगरेशन असाइन कशी करायची. आता अजून थोडंसं पुढे जाऊया डिटेलमध्ये. आता हे बघ, इथे एक मी मॉलिक्यूल घेतोय मुद्दामून. हा माझ्याकडे मॉलिक्यूल आहे बघ. आता इकडे आपण एक मॉलिक्यूल तयार करूयात. इकडे तू जस्ट लक्ष दे स्क्रीनकडे नीट. इकडे आपल्याकडे फ्लोरीन, इथे मी घेतला फ्लोरीन, सिंपल मॉलिक्यूल घेणार आहे. वरती घेतला क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अशा टाईपमध्ये एक मी मॉलिक्यूल घेतला. आता बघ, ह्यांना प्रायोरिटीज असाइन करूयात, आणि ह्याला काय म्हणतो मी, मॉलिक्यूल A. ह्याला काय म्हणूयात आपण, किंवा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणूयात. इकडे जो आहे तो फर्स्ट मॉलिक्यूल, हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे. ओके. आता हे बघ, हा जो फर्स्ट मॉलिक्यूल आहे त्यालाच मी थोडंसं रिओरिएंट करून ड्रॉ करू का. सिग्मा बॉन्ड रोटेट होऊ शकतो आपल्याला माहिती आहे. मग सिग्मा बॉन्ड जर रोटेट होऊ शकत असेल तर हाच मॉलिक्यूल मी काही थोडासा दुसऱ्या टाईपमध्ये पण ड्रॉ करू शकतो. जरा लक्ष द्या. आता इकडे हा मॉलिक्यूल आहे, मी कॉपी केला.
आणि इथे पेस्ट. ओके, फर्स्ट मॉलिक्यूलच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज करणार नाही मी. मॉलिक्यूल मी शेवटपर्यंत तोच ठेवणार आहे. हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता या फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये मी फक्त काय करणार आहे, CCl सिग्मा बॉन्ड रोटेट करणार आहे मुद्दामून. CCl सिग्मा बॉन्ड रोटेट करणार आहे. हा जो बॉन्ड आहे आपल्याकडे CCl, हा आता होणार आहे रोटेट. हा बॉन्ड ज्यावेळेस रोटेट होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे बघ, हा बॉन्ड अशा टाईपमध्ये रोटेट होणार आहे की हा जो ब्रोमीन आहे तो इथे आला, म्हणजे 180 डिग्रीने रोटेट होणार आहे. ब्रोमीन जर इथे आला तर ब्रोमीनच्या पाठीमागे लगेच कोण येईल, फ्लोरीन का आयोडीन. हे अशा टाईपमध्ये रोटेट होत आहे, तर ब्रोमीन गेला की ब्रोमीनच्या पाठीमागेच लगेच कोण येणार आहे, फ्लोरीन. आणि फ्लोरीनच्या पाठीमागून कोण येणार, आयोडीन. का ते अशा टाईपचं रोटेशन चालू आहे. ब्रोमीन निघालाय तर मागून फ्लोरीन निघालाय आणि फ्लोरीनच्या मागून कोण निघालाय, आयोडीन. तर ब्रोमीन जर बाळा इथे आला तर हा जो फ्लोरीन आहे तो येणार आहे इथे आणि हा आयोडीन तो जाणार इथे. आलं लक्षात? म्हणून ॲरोज ड्रॉ केले तुम्ही की ब्रोमीन इथे आला तर आपला फ्लोरीन आहे तो येणार आहे इकडे, फ्लोरीन इकडे येणार आणि आयोडीन जो आहे हा आपला आयोडीन तो सगळ्यात शेवटी इथपर्यंत येणार. मग आता स्ट्रक्चर काय मिळतंय बघूयात आपण. स्ट्रक्चर म्हणजे काय की असणार आहे वनच, फक्त स्पेसमध्ये ओरिएंटेशन चेंज झालं. ग्रुपचं ओरिएंटेशन चेंज झालं. ग्रुपचं काय झालं, ओरिएंटेशन चेंज झालं. काय झालं बघ, फक्त जास्त काही झालं नाही. क्लोरीन ॲज इट इज, CCl बॉन्ड रोटेट झाला ना, क्लोरीन ॲज इट इज. ब्रोमीन इथे आलाय, ब्रोमीन इथे आला, इकडे आला फ्लोरीन आणि इकडे कोण आला, आयोडीन. काही टेन्शन. सिग्मा रोटेशन. हे पण स्ट्रक्चर कुणाचं आहे, वनचंच आहे. हे पण स्ट्रक्चर कुणाचं आहे, वनचंच आहे. तर फक्त काय सिग्मा बॉन्ड बाळा रोटेट झालाय. हा जो होता CCl सिग्मा बॉन्ड तो रोटेट झाला. हे बघ कुठे गेला आपला मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल आहे आणि हा मॉलिक्यूल CBr. हे बघ, तू बघ क्लोरीन किंवा तुला अशा टाईपमध्ये आपण काय म्हणतात स्क्रीनवरती, आता कसं दिसत असेल मला माहित नाही, ते जाऊ देत. आपण अशा टाईपमध्ये बघूयात. बघ इथे क्लोरीन आहे, इकडे ब्रोमीन आहे, क्लोरीन ब्रोमीन, एक आयोडीन आहे आणि एक फ्लोरीन आहे आणि हे रोटेट होत आहे. हे बघ 3 ॲटम सायमल्टेनियस पोझिशन एक्सचेंज करतायत. 3 ॲटम तरच मॉलिक्यूल सेम राहतं. 2च ॲटमनी पोझिशन एक्सचेंज केली तर नवीन मॉलिक्यूल बनतो. त्यामुळे आता मॉलिक्यूल सेमच आहे आपल्याकडे, 1 मॉलिक्यूल आहे सगळीकडे. आता पहिलं बघ, पहिल्या मॉलिक्यूलमध्ये मी काय करतो, प्रायोरिटीज असाइन करतो. त्याला खाली कॉपी करून घेऊ मी परत मुद्दा म्हणतो यासाठी, चल घेतो वाटलंस, का तर तुला गडबड नको व्हायला काय की वरती काय ड्रॉ केलंय खाली काय ड्रॉ केलंय. आता मी काय करतो, ह्या दोघांना करतो कॉपी, किंवा हे राहू देत, मधलं पण राहू देत. मला हे अक्क जे आहे तेच मी कॉपी करून घेऊन जातो इथनं. म्हणजे एकत्रच सगळं दाखवलं की तू थोडासा कन्फ्यूज होशील. ही सगळी वनची स्ट्रक्चर आहेत. ही सगळी स्ट्रक्चर वनची स्ट्रक्चर आहे. मध्ये तर वनच आहे, फक्त त्यामध्ये मी रोटेशन दाखवतोय. मध्येचं वनच आहे बाळा, त्याच्यामध्ये तर काहीच चेंज नाही. मध्ये जो आहे आपल्याकडे तो वनच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. आता हे बघ, आता प्रायोरिटीज असाइन करू द्यात CIP रूलनी. आता याच्यामध्ये बघ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सगळ्यात मोठा आयोडीनचा नंबर आहे ॲटॉमिक, तर हा प्रायोरिटी 1 ग्रुप आहे. हा प्रायोरिटी 1 ग्रुप आहे, हायेस्ट प्रायोरिटी. प्रायोरिटी 2 ग्रुप, प्रायोरिटी 3 ग्रुप आणि हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप 4. ओके, तर प्रायोरिटीज असाइन करून घेऊयात. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड प्रायोरिटी ग्रुप, थर्ड प्रायोरिटी ग्रुप आणि हा काय आहे बाळा, इट इज अ 4th प्रायोरिटी ग्रुप. आणि आता हा जो 4th प्रायोरिटी ग्रुप आहे कसल्या लाईनवरती आहे बघ, अवे फ्रॉम द वीवर. हा कुठे आत्ता, हा अवे फ्रॉम द वीवर आहे, तर ते फार महत्वाचं आहे. हा जो आत्ता 4 आहे हा काय आहे, अवे 4 आहे बाळा, अवे फ्रॉम द वीवर. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. तर इथे आहे बघ, आहे तसंच रूल्सनुसार. अरेंज द मॉलिक्यूल सच दॅट लोएस्ट ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. आणि मग
लाईन ड्रॉ करायची, ड्रॉ कर्व्ड ॲरो, लाईनच म्हणतो, ड्रॉ कर्व्ड ॲरो फ्रॉम 1 टू सबसिक्वेंट लोअर प्रायोरिटी ग्रुप्स 1 to 2 to 3. आणि मग रूल म्हणतो इफ द ॲरो इज क्लॉकवाईज कन्फिगरेशन इज आर, इफ द ॲरो इज काउंटर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज द कन्फिगरेशन इज एस. हे कधी? वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे. हेच मी तुला समजून सांगतोय क्या लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे. आता बाळा मी ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम 1 to 2 to 3, फ्रॉम 1 to 2 to 3. ॲरो काय आला बघ, अँटी क्लॉकवाईज. ॲरो काय आला, अँटी क्लॉकवाईज. आणि ॲरो जर अँटी क्लॉकवाईज आला तर कन्फिगरेशन काय असतं, एस. ॲरो जर अँटी क्लॉकवाईज आला तर कन्फिगरेशन असतं एस. म्हणजे आपल्याला कळलं बाळा आत्ता काय, की हा जो गिवन मॉलिक्यूल आहे, गिवन मॉलिक्यूल, इट इज एस कन्फिगरेशन. सिनिस्टर हा एस कन्फिगरेशनवाला आहे. मग हा पण काय, एसच ना, हा सेमच मॉलिक्यूल आहे, वेगळा वगैरे नाही, फक्त सीसीएल बॉन्ड आहे तो झालाय रोटेट. मग हा जर एस आहे तर हा पण काय असला पाहिजे, एस. हा पण काय असला पाहिजे, एस. हा जो इकडे ड्रॉ केलाय फर्स्ट तो पण एसच असला पाहिजे. का तर हे दोघंही कोण आहेत, सेम मॉलिक्यूल आहेत. सेम मॉलिक्यूल. कोण, हा आणि हा, हे सेम मॉलिक्यूल आहेत. फक्त काय, सिग्मा बॉन्ड रोटेट झाल्यामुळे स्पेसमध्ये ॲटमचं ओरिएंटेशन चेंज झालंय. पहिल्यामध्ये काय होतं बघ, पहिल्यामध्ये हा इथला येतो लेफ्ट साईडचा, याच्यामध्ये लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे होता. आता लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप काय आलाय, टुवर्ड्स आलाय, टुवर्ड्स. हेच मला समजून सांगायचंय. आता इकडे बघ, इकडे पण प्रायोरिटी असाइन करायला गेलो तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी कुणाला असाइन होणार, 1. प्रायोरिटी 1 आयोडीनला. मग ह्याला काय असाइन होणार, प्रायोरिटी 2 क्लोरीन, प्रायोरिटी 3. आणि सगळ्यात कमी प्रायोरिटी कुणाला असाइन होणार, फ्लोरीनला, 4th. पण 4th कुठे, आता सॉलिड वेज लाईन वरती आहे. आयोडीन अवे फ्रॉम द व्हीवर आहे आणि 4 फ्लोरीन कुठे, टुवर्ड्स द व्हीवर. तर ते फार महत्वाचं आहे आता, की हा जो 4 आहे हा 4 कुठे, टुवर्ड्स द व्हीवर. हा कुठे, टुवर्ड्स द व्हीवर. हा बाळा टुवर्ड्स द व्हीवर आहे, तिथे लक्ष द्यायचंय. आता आपण सेम करायचं, ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. हा जो टुवर्ड्स व्हीवर आहे तसाच असू देत, आपण 1 to 2 to 3 ॲरो ड्रॉ करायचा. आता ॲरो काय येईल बघ, 1 to 2 to 3. कुठे गेला, 1 to 2 to 3. आता पण आपण 1 to 2, हा बरोबर ड्रॉ करतोय, 1 to 2 to 3 एकदम बरोबर ड्रॉ करतोय. मला वाटलं अँटी क्लॉकवाईज आलं का परत, तसं नाही होत. आता हे बघ, आपण ड्रॉ केला ॲरो फ्रॉम 1 to 2 to 3, 1 2 3. आपण ॲरो ड्रॉ केला 1 to 2 to 3. आता ही कसली डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज. मग हा आर आहे का रे, अरे बाळा आर म्हणायला हा कुठं पाहिजे, अवे. रूल आपल्याकडे काय, वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे. वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे, तुमचा ॲरो जर आला अँटी क्लॉकवाईज तर असतं एस. तुमचा ॲरो जर आला क्लॉकवाईज तर असतं काय, आर. आत्ता काय झालंय, हा टुवर्ड्स आहे, अवे नाही. आणि तुमचा ॲरो काय आलाय, अँटी क्लॉकवाईज. आपला ॲरो काय आलाय, अँटी क्लॉकवाईज. पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे, टुवर्ड्स. तर अँटी क्लॉकवाईजला असतं, सॉरी, ॲरो काय आलाय, क्लॉकवाईज. हा ॲरो आलाय क्लॉकवाईज. क्लॉकवाईज ॲरो आलाय म्हणजे कन्फिगरेशन काय पाहिजे, आर. पण हा 4th प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे, टुवर्ड्स. म्हणून हे चेंज करायचं, ह्याला काय म्हणायचं, एस. रिझल्ट रिव्हर्स करायचा. तुम्ही म्हणाल का, अरे कधी कधी आपल्याकडे एवढा वेळच नसतो की दरवेळेस आपला जो ग्रुप आहे लोएस्ट प्रायोरिटी त्याला अवे फ्रॉम द व्हीवर, अवे फ्रॉम द व्हीवर, एवढा वेळ नसतो. कधी कधी लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे टुवर्ड्स द व्हीवर असतो, तरी पण आम्ही नॉमेनक्लेचर करून टाकतो पटकन. फक्त रूल्स काय करायचे, चेंज. सगळं सेम ठेवायचं. ॲरो ड्रॉ करायचा कर्ड फ्रॉम 1 to 2 to 3. कर्ड ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. कर्ड ॲरो आला क्लॉकवाईज. ते कन्फिगरेशन असू शकतं आर
किंवा हेच कन्फिगरेशन असू शकतं एस, डिपेंडिंग ऑन द लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जर असेल अवे तर आर, आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जर असेल टुवर्ड्स तर एस. म्हणजे आपले जे नॉमेनक्लेचरचे रूल्स आहेत हे चेंज करायचे. हे बघ, क्लॉकवाईज जर असेल तर कन्फिगरेशन असतं आर, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर कन्फिगरेशन असतं एस. पण हे कधी? वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. अवे असेल तर क्लॉकवाईज म्हणजे आर, मग टुवर्ड्स असेल तर क्लॉकवाईज म्हणजेच काय? एस. तर आता हे आपण चेंज करतोय, टेक्स्टबुक नाही आपल्याला म्हणत, आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी काय करतोय? चेंज करतोय. तर आता इथे काय झालं बघ, इथे ॲरो आला क्लॉकवाईज. ॲरो काय आला? ॲरो आला क्लॉकवाईज, आणि क्लॉकवाईज ॲरो आला तर कन्फिगरेशन मस्ट बी आर. ॲरो क्लॉकवाईज आला म्हणून कन्फिगरेशन मस्ट बी आर. पण आत्ता हे नाही करू शकत आम्ही. का? तर 4 कुठे आहे? 4 इज टुवर्ड्स द वीवर. म्हणून आपण काय करायचं? हा आर काढायचा आणि कशाने रिप्लेस करायचा? एस. आपण आर काढायचा आणि कशाने रिप्लेस करायचा? एस निक. हे एस कन्फिगरेशन आहे, आणि ते आपण प्रूव्ह केलंय की ओरिजिनल मॉलिक्यूल आहे तो एस आहे. हा जो फर्स्ट मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप होता आवे. मग आपण ॲरो ड्रॉ केला फ्रॉम 1 to 2 to 3, आणि ॲरो आला अँटी क्लॉकवाईज, म्हणून कन्फिगरेशन कसलं आहे? एस. आणि हे रूल्सनुसार एकदम करेक्ट आहे. वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे अँड द ॲरो इज अँटी क्लॉकवाईज, कन्फिगरेशन इज एस. पण तेच लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जर टुवर्ड्स असेल तर आपण सगळं करायचं सेमच. आपण ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. ॲरो काय आला? क्लॉकवाईज म्हणजे आर. पण नाही रे बाबा, ह्याला करायचं एस. का? तो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे? टुवर्ड्स, म्हणून अपोजिट करायचं. आणि ते मी इथं लिहिलंय बघ स्क्रीनवरती. स्क्रीनवरती मी लिहिलंय बघ इकडे की तुझ्याकडे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. हा जर अवे फ्रॉम द वीवर असेल, क्लॉकवाईज इज आर, क्लॉकवाईज इज आर, अँटी क्लॉकवाईज इज एस. पण तेच बाळा इथे अपोजिट आहे. हा जर असेल टुवर्ड्स द वीवर, इफ लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज टुवर्ड्स द वीवर, दिस टाइम क्लॉकवाईज इज एस, अँटी क्लॉकवाईज इज आर. अँटी क्लॉकवाईज काय येणार आहे? आर येणार आहे. अँटी क्लॉकवाईज इज आर. तर हे लक्षात घे, हे प्रचंड महत्वाचं आहे. आता स्क्रीनवरती दिसतंय ते की आपण सगळं फॉलो करणार आहे टेक्स्टबुक मधलंच. फक्त लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आपण कुठे बघणार आहे? तो टुवर्ड्स द व्हीवर आहे तर रिझल्ट अपोजिट करणार. तो अवे फ्रॉम द व्हीवर आहे तर रिझल्ट तेच ठेवणार. क्लॉकवाईजला आर, अँटी क्लॉकवाईजला एस. हे आपलं रूल्सनुसार आहे टेक्स्टबुकच्या. क्लॉकवाईज आलं तर आर, अँटी क्लॉकवाईज आलं तर एस. पण हे कधी असतं? लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द व्हीवर. पण तोच जर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप टुवर्ड्स द व्हीवर असेल तर मग काय करायचं? क्लॉकवाईज जे आहे ते आर असतं ना, त्याला एस म्हणायचं. अँटी क्लॉकवाईज जे आहे ते एस असतं ना, त्याला आर म्हणायचं. कधी? वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज टुवर्ड्स द व्हीवर. आणि आता अजून बाळा, ह्याच मॉलिक्यूलमध्ये वेगळं काही नाही, तुला सगळं ह्याच मॉलिक्यूलचा खेळ दाखवणार आहे मी. हाच मॉलिक्यूल कॉपी करून घेतो. कॉपी 1 कॉपी. हा एस कन्फिगरेशन हे प्रूव्ह केलंय आपण. आता बघ परत एकदा मी प्रूव्ह करतो. हा 1 हा एस कन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. आता बघ की याच्यामध्ये जर सीबीआर बॉन्ड रोटेट झाला, हे बघ असा एखादा हा बॉन्ड आहे, हा रोटेट झाला तर बाकीचे 3 पोझिशन एकमेकांबरोबर काय करणार आहेत? एक्सचेंज. कुठला पण बॉन्ड रोटेट होऊ शकतो ना. हा बॉन्ड रोटेट होऊ शकतो, हा बॉन्ड रोटेट होऊ शकतो, हा बॉन्ड रोटेट होऊ शकतो. कुठले पण 3 ॲटम पोझिशन काय करणार आहेत? एक्सचेंज. तर आता मी तुला नवीन रूलकडे घेऊन चाललोय बघ. एक नवीन रूल लक्ष द्या. आता हे बघ, आता आपण काय करतोय बघ. आपण आता हा सीबीआर बॉन्ड रोटेट करतोय.
CBr बॉन्ड रोटेट करतोय. CBr बॉन्ड आपण अशा टाईपमध्ये रोटेट करतोय की फ्लोरीन आला क्लोरीनच्या जागेवरती, की क्लोरीन ब्रोमीनच्या जागेवरती, आहे का नाही? हा ना दगडाने तुला 3 ॲटम पोझिशन एक्सचेंज करणार आहेत. फ्लोरीन जर क्लोरीनच्या जागेवरती, क्लोरीन आयोडीनच्या जागेवरती, आयोडीन फ्लोरीनच्या जागेवरती, म्हणजे सेम मॉलिक्यूल परत पुढे. तर आत्ता ते करतोय आपण. तर क्लोरीन आहे, क्लोरीन येणार आहे आयोडीनच्या जागेवरती, आणि आयोडीन आहे, आयोडीन जाणार फ्लोरीनच्या जागेवरती. काही डाऊट नाही. हे तर आपण भरपूर वेळा करून बघितलंय. मग आता पुढे वनचं स्ट्रक्चर मिळणार आहे. वनचंच ते कसं दिसतंय बघ. हे वनचं स्ट्रक्चर आहे. फक्त दिसताना कसं दिसणार आहे बघ. आता ॲटमच्या पोझिशन चेंज झाल्या 3. CBr तसंच आहे. 3 ॲटमच्या पोझिशन किंवा ग्रुपच्या पोझिशन झाल्या एक्सचेंज. बघ कशा झाल्या. इथे आला क्लोरीन, काही डाऊट नाही सर, ओके आम्हाला कळलंय की इकडे आलाय क्लोरीन. चलो इथे आलाय आयोडीन, आणि फ्लोरीन कुठे गेलाय? वरती. फ्लोरीन गेलाय वरती. आता वन मॉलिक्यूलच आहे. हा मॉलिक्यूल वनच आहे, काही डाऊट नाही. आता बघ, हा जो मॉलिक्यूल आहे वन, ह्याला मी इथे घेतो, कॉपी पेस्ट. वन मॉलिक्यूल आहे. ओके, आपल्याला माहित आहे की हे काय आहे, सेमच आहे. हे सगळे बाळा सेम आहेत, वेगळे वगैरे नाहीत. फंडा क्लिअर असेल ना तर पुढचं सगळं कळतं. आता बघ, आता एक नवीन रूलकडे घेऊन चाललोय मी. सपोज आपल्याला मॉलिक्युलच देताना असा दिलाय, तर आपल्याला CIP रूलमध्ये सगळ्यात पहिला फंडा काय असतो? असाइन प्रायोरिटीज. मग आपण प्रायोरिटीज असाइन करूयात की आम्हाला माहिती आहे आयोडीन इज फर्स्ट प्रायोरिटी, हायेस्ट. ब्रोमीन इज सेकंड प्रायोरिटी. क्लोरीन इज थर्ड प्रायोरिटी. आणि फ्लोरीन इज फोर्थ प्रायोरिटी. आता फोर्थ प्रायोरिटीवाला ग्रुप कुठे आहे बघ. आधी तर इथे बघ, फोर्थ प्रायोरिटीवाला ग्रुप अवे फ्रॉम द वीवर. वा. फोर्थ प्रायोरिटी ग्रुप इज टुवर्ड्स द वीवर. अरे वा, तुम्ही 2 रूल पण बनवून घेतले इथं, म्हणजे फास्ट असाइन करण्यासाठी RS कन्फिगरेशन. तसं टेक्स्टबुक म्हणतं एकच रूल फॉलो करा. आता फ्लोरीन कुठे आहे? प्लेन ऑफ पेपर मध्येच ना. आता अवे ना तर टुवर्ड्स. हा काय? हा टुवर्ड्स, आणि हा काय? अवे. आणि फोर्थ प्रायोरिटीवाला ग्रुप कुठे आहे? प्लेन ऑफ पेपर मध्ये. आता बाळा इकडे इथे काय? लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप इज इन प्लेन ऑफ पेपर, किंवा ऑन म्हणलं प्लेन ऑफ पेपरमध्ये. चला, तर तो प्लेन ऑफ पेपरमध्येच आहे, तर ते फार महत्वाचं आहे. आता प्लेन ऑफ पेपरमध्येच असेल तर आपण काय करायचं? एक्सचेंज इट्स पोझिशन विथ द ग्रुप विच इज अवे फ्रॉम द वीवर. वी गेट न्यू मॉलिक्यूल. आता आपण काय करायचं? ह्याची पोझिशन जो अवे फ्रॉम द वीवर आहे त्याच्याबरोबर करायची एक्सचेंज. म्हणजे हा येणार इथे, हा जाणार इथे, तर आपल्याला नवीन मॉलिक्यूल मिळणार, सेम नाही. का आता आपण सायमल्टेनियस 3 पोझिशन नाही एक्सचेंज करत. आता आपण काय करतोय? आता आपण काय करणार आहे? आता आम्ही करणार आहे एक्सचेंज पोझिशन ऑफ लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप. एक्सचेंज पोझिशन ऑफ लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप विथ ग्रुप which is away from the viewer to get new molecule.
टू गेट न्यू मॉलिक्यूल. आता आपल्याला नवीन मॉलिक्यूल मिळणार आहे. टू गेट न्यू मॉलिक्यूल. म्हणजे इथे लक्ष दे की आपण काय म्हणलंय बघ, की सपोज आपण प्रायोरिटीज असाइन केल्या CIP रूलनुसार. कुणाला? कायरल सेंटरच्या ॲटम्सला प्रायोरिटीज असाइन केल्या आणि आपल्याला काय कळलं की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज इन अ प्लेन ऑफ पेपर. असं जर असेल तर आम्हाला नवीन रूल काय म्हणतो? एक्सचेंज पोझिशन ऑफ लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप विथ ग्रुप विच इज अवे फ्रॉम द वीवर. म्हणजे अवे फ्रॉम द वीवर. का तर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आपल्याला अवे लागतो. पण बाळा कुठल्या पण दोनच ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज केल्या तर आपल्याला काय मिळतो? न्यू मॉलिक्यूल. आपल्याला काय मिळतो? न्यू मॉलिक्यूल. तर ते नीट लक्षात ठेवू बा की आपल्याला सेम नाही मॉलिक्यूल मिळत. आपल्याला मॉलिक्यूल कसला मिळणार आहे? न्यू मॉलिक्यूल. मग आता न्यू मॉलिक्यूलच मिळतोय म्हणून काय करतो मी, इथून खाली येतो, जरा एरो ड्रॉ करतो. म्हणजे आता न्यू मॉलिक्यूलच मिळाला मला, नवीनच. आणि तो कसा मिळणार आहे? आपण पोझिशन एक्सचेंज करणार आहे. फ्लोरीन आणणार आयोडीनच्या जागेवरती, आयोडीन नेणार फ्लोरीनच्या जागेवरती. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो 1 आहे तो S कन्फिगरेशन आहे. S आपण वरती प्रूव्ह केलाय की हा S आहे. त्याचे सिग्मा बॉन्ड रोटेट करतोय फक्त. का? तर एकाच मॉलिक्यूलवरून तुला सगळे कन्सेप्ट कळायला. नाही तर मी जस्ट रूल्स लिहिले. तुला माहिती आहे रेफरन्स बुकमध्ये डायरेक्ट रूल्स असतात. हे रूल्स वाच आणि कर. का रूल्स आहेत आपल्याला वाटतं, पण तसं नाही. हे सगळं लॉजिकली प्रूव्ह करतोय आपण. मग आता हे बघ, चल आता हा नवीन मॉलिक्यूल मिळाला आपल्याला. नवीन हा तोच नाही, 1च नाही, हा नवीन आहे. याच्यामध्ये ग्रुपच्या पोझिशन वेगळ्या असणार आहेत. आणि हा नवीनच आहे म्हणून काय करतो मी, याचा कलर चेंज करतो मुद्दामून, ब्ल्यू करतो ह्याला, की हा नवीन आहे आता. आणि याच्यामध्ये पोझिशन्स काय आहेत बघ ॲटमच्या. इथे आला फ्लोरीन, इथे कोण आला? फ्लोरीन. आणि वरती गेला आयोडीन. फ्लोरीन आणि आयोडीन. आता बघ राहिलेले तसेच दोघं. हा क्लोरीन आणि इकडे आपला ब्रोमीन. आणि हा आता वेगळाच मॉलिक्यूल आहे 2. हा आता वेगळाच मॉलिक्यूल आहे 2. हा वेगळा मॉलिक्यूल आहे, डिफरंट मॉलिक्यूल. हे दोघं काय आहेत? डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. कोण? 1 आणि 2 हे डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. 1 आणि 2 वरती सेमच होते ना सगळे. फक्त आपण काय केलं, हा बॉन्ड रोटेट केलता. आता इकडे बघ, आता हा डिफरंट मॉलिक्यूल आहे. आता ह्या न्यू मॉलिक्यूलमध्ये आपण CIP रूल लावायचा परत, किंवा RS कन्फिगरेशनचे रूल लावायचे. चलो, तर आयोडीन आम्हाला माहिती आहे सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीवाला आहे. ब्रोमीन आहे आपल्याकडे सेकंड प्रायोरिटीवाला. क्लोरीन आहे आमच्याकडे थर्ड प्रायोरिटीवाला. आणि फ्लोरीन आमच्याकडे काय? फोर्थ प्रायोरिटीवाला. म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी. आणि लोएस्ट प्रायोरिटीवाला ग्रुप कुठे आता आमच्याकडे? अवे फ्रॉम द वीवर. हा लोएस्ट प्रायोरिटीवाला ग्रुप कुठे आता आमच्याकडे? अवे फ्रॉम द वीवर. हा अवे फ्रॉम द वीवर आहे. आता आपण एरो ड्रॉ करणार 1 to 2 to 3. एरो कसा आला? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कन्फिगरेशन काय? हे सॉरी, क्लॉकवाईज आला ना. काय माझं थोडंसं वेड्यासारखंच व्हायला लागलं आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजमध्ये. अरे बाबा, एरो काय आला? क्लॉकवाईज. नॉर्मल एरो 1 to 2 to 3 क्लॉकवाईज चाललंय. अँटी क्लॉकवाईज. तर क्लॉकवाईजमध्ये नवीन मॉलिक्यूल आला R. क्लॉकवाईज तर काय आला? R. मग आता याच्यावरून कन्क्लुजन काय मारतो आपण? ॲज न्यू मॉलिक्यूल हॅज R configuration, the
ओरिजिनल मॉलिक्यूल मस्ट हॅव एस कन्फिगरेशन. संपलं. द ओरिजिनल मॉलिक्यूल मस्ट हॅव एस कन्फिगरेशन. का आता आत्ता बाळा तू कन्फिगरेशन नवीन मॉलिक्यूलला असाइन केलंय. नवीन मॉलिक्यूलला, हा नवीन मॉलिक्यूल होता आणि नवीन आपल्याकडे रूल्स काय आहेत? लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर पाहिजे. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर पाहिजे आणि ॲरो जर आला क्लॉकवाईज तर कन्फिगरेशन असतं आर. एकदम करेक्ट. इथं लिहिलंय सगळं. ओ सॉरी, काय झालं रे? इथे लिहिलंय बघ की लोएस्ट प्रायोरिटीवाला ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर ॲरो इज क्लॉकवाईज कन्फिगरेशन इज आर. एकदम करेक्ट. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द व्हीवर ॲरो इज क्लॉकवाईज कन्फिगरेशन इज आर. ॲब्सोल्युटली करेक्ट. पण हा मॉलिक्यूल कोण आहे? सेकंड, वेगळाच मॉलिक्यूल आहे. आम्हाला हा दिलता आणि याच्यामध्ये आम्ही 2 पोझिशन एक्सचेंज केलता. मग हा जर आर असेल तर ओरिजिनल काय असला पाहिजे? एस. तर ओरिजिनल काय असला पाहिजे? एस. आणि ओरिजिनल एसच आहे. हा एसच आहे. आपल्याला माहित आहे का? आता हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड प्रायोरिटी ग्रुप, थर्ड प्रायोरिटी ग्रुप, फोर्थ प्रायोरिटी ग्रुप आणि फोर्थ प्रायोरिटी ग्रुप कुठे? अवे. ॲरो 1 to 2 to 3 अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा कोण आहे? एस. आपल्या रूलनुसार. फक्त आपण ह्याच्यामध्ये काय केलं? 3 ॲटमच्या पोझिशन सायमल्टेनियसली एक्सचेंज केल्या. आयोडीन इथे, फ्लोरीन इथे आणि क्लोरीन आयोडीनच्या जागेवरती. का? आता हा बॉन्ड रोटेट झाला, CBr बॉन्ड. हा बॉन्ड फिरला आणि म्हणून फ्लोरीन कुठे आला? आता प्लेन ऑफ पेपरमध्ये. प्लेन ऑफ पेपरमध्ये. मग रूल्स आमच्याकडे टुवर्ड्स द व्हीवर आहे, अवे फ्रॉम द व्हीवर आहे. हा ॲक्च्युली अवे, हा टुवर्ड्स द व्हीवर आहे. आणि आता प्लेन ऑफ पेपरसाठी सुद्धा आपण एक नवीन रूल बनवून घेतला इथे. इफ द प्रायोरिटी ग्रुप इज ऑन प्लेन ऑफ पेपर ड्रॉ न्यू मॉलिक्यूल बाय एक्सचेंजिंग. इथे काय? ड्रॉ न्यू मॉलिक्यूल बाय एक्सचेंजिंग पोझिशन ऑफ लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप विथ ॲटम ऑर ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर. इथं जे लिहिलंय ते आपण टू गेट न्यू मॉलिक्यूल. आणि मग काय म्हणलं इकडे? इफ न्यू मॉलिक्यूल इज आर द ओरिजिनल मॉलिक्यूल इज एस अँड वाईस वर्सा. की तुमच्याकडे गिवन मॉलिक्यूल म्हणजे नवीन मॉलिक्यूल बनवलेला न्यू मॉलिक्यूल जर आर आला तर ओरिजिनल काय होतं आपला? एस, की ज्याच्यामध्ये आपण एक्सचेंज मारला 2 ॲटममध्ये. तर बस बाळा, एवढं सगळं तुझ्या काय पाहिजे? लक्षात. मग तुझ्यासाठी आर एस कन्फिगरेशन बऱ्यापैकी इझी झालं. बऱ्यापैकी म्हणजे येईलच असं नाही तुला, का तर मेजॉरिटी ऑफ पब्लिक प्रायोरिटी असाइन करण्यातच चुकतं. फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी तिथंच चुकतं. मग रूल्स तर लांब राहिले. मी दरवर्षी स्टुडंट बघतोय ते प्रायोरिटीमध्येच चुकतात बऱ्यापैकी. त्यामुळे हे लांबचे विषय आहेत. आणि ज्याला CET द्यायचं आहे त्यांनी फक्त काय लक्षात ठेवायचं? हे लेफ्ट साईडचं लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर क्लॉकवाईज आर, अँटी क्लॉकवाईज एस. तुला येणार आहे सिम्पल. आला तर, शक्यतो नाहीच येत, चुकून कधी कधी येतं. आणि सगळ्यात सिम्पल RS कन्फिगरेशन असाइन करायला सगळ्यात सिम्पल काय असतं बाळा? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणून मी आता इथे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये चाललोय नेक्स्ट लेक्चरमध्ये, की यांच्यामध्ये RS कन्फिगरेशन असाइन करायला काही काहींना कन्फ्यूज होतं. मग तुम्ही जर याच्यावरून फिशर बनवला तर फिशर प्रोजेक्शनमध्ये RS कन्फिगरेशन इज द इझी. ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हे वाटलंच परत एकदा बघून घे, रिवाइज कर.